नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने फक्त 100 रुपयांमध्ये सोयाबीनच्या पिकावरील 100% कीड आपण संपवू शकतो। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की फक्त 100 रुपयांमध्ये आता आपण हा उपाय करून सोयाबीनच्या पिकावरील 100% कीड या ठिकाणी संपवू शकतात। मग असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर करून आता सोयाबीनच्या पिकावरील कीड ही फक्त 100 रुपयांमध्ये आपण 100% संपवू शकतो। मग हा उपाय जाणून घेण्यासाठी आणि 100 रुपयांमध्ये 100% आपल्या सोयाबीनच्या पिकावरील कीड नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त 100 रुपयांमध्ये आता सोयाबीनच्या पिकावरील कीड 100% नष्ट होणार। पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आता सोयाबीनच्या पिकावरील कीड ही 100% नष्ट होणार आणि 100 रुपयांमध्ये खरंच सोयाबीनच्या पिकावरील कीड नष्ट होऊ शकते का, या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा शेतकरी मित्रांनो, आजच्या कंडिशनला आपण बघितलं तर आपल्या सोयाबीनच्या पिकावरती विविध किडी आहेत। यामध्ये चक्री भुंगा आहे, खोड माशी आहे, याच्यामध्ये पाने खाणारी अळी आहे, उंट अळी आहे व विविध प्रकारच्या इतर किडी आहेत। या सर्वांचा जर विचार केला मित्रांनो तर किडीचा प्रादुर्भाव एका मर्यादेपेक्षा जास्त झाला तर आपल्या उत्पादनावरती याचा प्रतिकूल परिणाम होतो। आणि जर या किडींना आपण त्या ठिकाणी बंदोबस्त करण्यात अयशस्वी झालो तर समजून घ्या की या वर्षी आपलं उत्पादन घटणार। मग अशा परिस्थितीमध्ये आपण विविध कीटकनाशकाच्या फवारण्या घ्यायलाच पाहिजे। पण लक्षात घ्या की त्याच्या सोबत असे काही उपाय करायला पाहिजे की ज्यामुळे आपण एकात्मिक कीड नियंत्रण या ठिकाणी 100% करू शकू।
तर कशा पद्धतीने करायचं, तर याच्यासाठी फक्त 100 रुपयांचा खर्च एकरी पडतो. तर बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचंय मित्रांनो, 4.5 फूट उंचीची अशी काठी आणायची आहे. या काठीवरती आडवी 4 फुटाची जी फळी आहे ती फळी मारायची आणि फळी किती, अर्धा फूट या ठिकाणी जी आहे मित्रांनो रुंद असाव आणि 4 फूट लांब असाव. म्हणजे अशी एक काठी, त्या काठीवरती अशी या ठिकाणी फळी टाकायची, 2 फूट इकडं 2 फूट तिकडं, आणि या फळीची लांबी असावी 4 फूट आणि रुंदी असावी अर्धा फूट. मग अशी फळी घ्यायची, वरून खिळ्यानं ठोकायचं आणि ठोकल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, एक टी आकार त्या ठिकाणी तयार होतो. आणि मग काय करायचंय मित्रांनो, अमावस्येच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर या टी आकाराच्या पक्षी थांब्यांना आपण एकरी 20 जर या ठिकाणी रोवण्यात यशस्वी झाले, तो बघा मित्रांनो आपला किती फायदा होतो. जर या पद्धतीने विचार केला तर मित्रांनो लक्षात घ्या, टी आकार आता आठवून बघा की एक उभी काठी त्यावर आडवी फळी जमिनीमध्ये रोवली, तर याच्यावरती तुम्हाला सांगतो दिवसात कमीत कमी एका वेळी 10 ते 15 पक्षी बसणार. दिवसात असे 10 ते 12 थव्वे सकाळ संध्याकाळ येणार, म्हणजे 10 गुणिले 10 म्हणजे 100 या ठिकाणी पक्षी एका पक्षी थांब्यावरती 100% बसणार. मग लक्षात घ्या मित्रांनो, 100 गुणिले 20 पक्षी थांबे म्हणजे 2000, आणि 2000 जर या पक्ष्यांनी दिवसाला 10 जरी अळ्या खाल्ल्या किंवा कोणतीही कीड खाल्ली, तर 2000 गुणिले 10 म्हणजे किती मित्रांनो, तुम्हीच विचार करून बघा. 2000 गुणिले 10 म्हणजे 20,000. जर 20,000 कीटकांना या पक्ष्यांनी दररोज खाण्यामध्ये त्या ठिकाणी इंटरेस्ट घेतला, तर मला सांगा, जर रोजचे 20,000 कीटक त्या ठिकाणी पक्षी खाऊ लागले, तर आपल्या असणाऱ्या त्या सोयाबीनच्या पिकावरील कीड म्हणा, आळी म्हणा, कमी होणार का नाही? 100% होणार. मला सांगा, जेव्हा सोयाबीनचं पीक निघून जाईल तेव्हा हे पक्षी थांबे काढून टाका, पुन्हा पुढच्या वर्षी वापरा. पुन्हा पुढच्या वर्षी किती खर्च? 0 रुपये. अहो मित्रांनो, अशा संकल्पनांचा वापर करायला शिका. बाबा मी काय म्हणतो, तुम्हाला कीटकनाशकाची फवारणी करावीच लागणार आहे, पण त्या सोबत जर तुम्ही अशा उपायांचा वापर केला तर याच्यामध्ये आपण 100% यशस्वी होऊ शकतो. यामुळे आपण 100% आपल्या पिकावर जो काही कीटकांचा प्रादुर्भाव झालाय, आळींचा प्रादुर्भाव झालाय, तो बऱ्यापैकी या ठिकाणी संपवू शकतो. पण आपलं कसं आहे, आपण पळत्याच्या मागे लागतो मित्रांनो, आणि स्थिर गोष्टीकडे विश्वास ठेवत नाहीत, लक्ष देत नाही. आपल्याला वाटते आमच्याकडे पक्षीच नाही, तर मिठी आकाराचे पक्षी थांबे रवले तर येणार कवा, बसणार कवा, खाणार खावा? मला सांगा, 20 पक्षी थांबे लावले, एक विचार करा की त्यावर पक्षी बसतील का नाही? काही ना काही तर बसतील. हो बसतील. ते पक्षी काही ना काहीतरी आळ्या खातील. हो खातील. मग मला सांगा, नुकसान तुमचं किती व्हायले? 0%. फायदा किती व्हायला? 100%. मग यामुळे मी काय म्हणतो, तुम्ही आजच्या आज काय करा, या ठिकाणी 20 काट्या उभ्या आणि 4 फुटाच्या आडव्या फळ्या तयार करा मित्रांनो. आणि मी काय सांगतो, तुम्ही आजच्या आजच या ठिकाणी पक्षी थांबे तयार करा. तुम्ही जर पक्षी थांबे तयार केले तर मी तुम्हाला 100% सांगतो, यामुळे तुम्ही तुमच्या असणाऱ्या सोयाबीनच्या पिकावरील कीड 100% संपवू शकता. तर ही माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला सांगणं कसं माझं मनापासून असते, पण आता ऐकायचं का नाही ऐकायचं तुमच्या मना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टीचा तुम्ही जर वापर करायला शिकले तर मित्रांनो, या माध्यमातून आपण 0 बजेट जी शेती म्हणतो, आपण 0 बजेट शेती म्हणतो, या सक्सेसफुल होऊ शकतो. तर या संकल्पनेकडे थोडं सिरियसली बघा मित्रांनो. आणि खरंच सांगतो तुम्हाला, मन लावून, लोक हसतील, हसू द्या, त्याचं काम आहे हसणं, पण या असणाऱ्या संकल्पनेचं नुकसान तुम्हाला किती आहे? 0%. खर्च किती आहे? खूप कमी आहे. मग ही संकल्पना तुम्ही राबवा. मी तर म्हणतो, सोयाबीन नाही, तुम्ही इतर पिकांमध्ये जर या संकल्पनेचा वापर केला तर 100% सक्सेसफुल होऊ शकता. झाडाची उंची बघायची, हायेस्ट झाड किती वाढू शकते, त्याच्यापेक्षा अर्धा ते पाऊण फूट आपला हा टी आकाराचा पक्षी थांबा उंच राहील. बस एवढीच त्या ठिकाणी योजना करा. एवढं केलं तर मी सांगतो, तुम्ही फक्त 100 रुपयामध्ये 100% सोयाबीन काय कोणत्याही पिकावरचे कीटक वाळी यांना संपवू शकतात. मग ही माहिती, ही असणारी सगळी अपडेट, हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आपण असे उपाय केलेत का? जर तुमच्याकडे अशा काही संकल्पना असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही समस्या असतील तर पाठवा. येणार व्हिडिओच्या माध्यमातून 100% सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ होता. आवडला ना? लाईक करा ना. मग
जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं, प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, मी आपल्या सर्वांना आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यासाठी या व्हिडिओच्या आपण डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचवा ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.